नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आपले ट्रेनमधली गुड मॉर्निंग कशी होती ते पहा आता। ह्या भाऊने दिला आम्हाला पाठ 5 उठून। आपण सकाळी 7:30ला हैदराबादला पोहोचणार होतो। म्हणलं आता एवढे 2-2.5 घंटे आता काय करावं उठून। तर म्हणलं चला आता सकाळी जरा अभ्यास करू। उठून थोडा अगोदर फ्रेश झालो आणि मग बसलो लगेच अभ्यासाला। कालच्या ब्लॉगमध्ये काय अभ्यासाचा शूट नव्हता घेतला, पण मुलांनी अभ्यास केला होता काल पण। 1-1.5 घंटा आम्ही सर्वांनीच अभ्यास केला मग। आणि 1-1.5 घंट्यानंतर काय 7:30 वाजले आणि आपलं हैदराबाद पण आलं होतं। आता वाजले सकाळचे 7:30। आता आपण हैदराबादच्या सिकंदराबाद या स्टेशनवरती उतरलेलो आहे। हे पहा हैदराबादचं रेल्वे स्टेशन। वेगळं काही नाही वाटत इथं, आपल्याच रेल्वे स्टेशन सारखं आहे। रात्रभर ट्रेनमध्ये बसून सगळे असे जाम झाले होते। चला आता खाली उतरले, जरा बरं वाटलं। चला आता म्हटलं वेटिंग रूमकडे जाऊन जरा आंघोळीचं काही नियोजन लागतं का पाहू। हां, इथं काहीतरी वेगळं दिसलं एकदम स्वच्छ, आपल्या स्टेशनपेक्षा आहे ना एकदम स्वच्छता आहे इथं। आणि वेटिंग रूमकडे जाताच आम्हाला इथं एक खूप सुंदर अशी एक कलाकृती दिसली। चला म्हटलं पाहूया तिथं काय आता नेमकी। तर ती तिथल्या एरियाची पूर्ण प्रतिकृती होती, एकदम आकर्षक अशी होती। हे पहा, ते मध्ये आता बस स्टँड वगैरे सगळं दाखवलेलं आहे। रेल्वे स्टेशन, तिथले 2-3 रेल्वे स्टेशन आहे, काचीगुडा, सिकंदराबाद। तिथला जसा रिअल परिसर आहे तशीच एकदम सेम तशीच प्रतिकृती बनवलेली आहे। आम्हाला त्यात काय जास्त काही कळलं नाही, पण दिसायला तर लय भारी दिसत होतं राव। एकच नंबर, एकदम रिअल। ते पण 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं होतं। इकडं पण तशीच प्रतिकृती आहे। आता इकडं दुसरं स्टेशन वाटतंय। हे पाहून झाल्यानंतर आम्ही आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन निघालो एक्झाम सेंटरकडे। आम्ही मस्त बस स्टॉपवर आलो, पण तिथल्या त्या बसचे बोर्ड पण त्यांच्याच लँग्वेजमध्ये होते। आम्हाला तर काहीच कळलं ना। म्हटलं जाऊ द्या, त्या बसच्या नाकात लागू, चला आता आपण ऑटोने जाऊ। तिथे एक ऑटो थांबवली। त्यांना म्हटलं आता आम्हाला डायरेक्ट एक्झाम सेंटरला सोडा, म्हणजे ताणच नको। आपले सगळे मेंबर बसले होते ऑटोमध्ये। आता वाजले सकाळचे 9:30। एक्झाम या सेकंड आणि थर्ड शिफ्टमध्ये होणार आहे। आमचे सगळ्यांचे एक्झाम ही सेकंड आणि थर्ड शिफ्टमध्येच आहे। सेकंड शिफ्ट हे आपल्याला 11 वाजता सुरू होणार आहे। आणि सेकंड शिफ्टमध्ये मी आहे, आणखी 2 मित्र आहे माझ्यासोबत, आणि बाकीचे राहिले सगळे थर्ड शिफ्टमध्ये आहे। तर आपण आता गेल्यानंतर अगोदर नाश्ता वगैरे करून घेणार आहोत। हां, हे आहे हैदराबादचा परिसर, एकदम स्वच्छ, कुठं काही अशी घाण वगैरे दिसणार नाही। आणि एकदम क्लीन असा एरिया आहे, कुठंच अशी गर्दी वगैरे नाही, रस्त्याने ट्रॅफिक नाही आहे। मध्ये डिवायडर आहे, डिवायडरवरती मोठमोठाले कुंड्या आहेत, कुंड्यामध्ये पण बरेच असे मोठाले झाडं आहे। आपल्याकडे तसं कुंड्या वगैरे काय नसतात, आपल्याकडे डिवायडर असतं, तरी आपला वाघ डायरेक्ट डिवायडर फोडून पलीकडच्या रस्त्यावर जातो। आता आपण आलेलो एक्झाम सेंटरला। आता खाली उतरलो तर लगेच हे रस्त्यावरच मुलं अभ्यास करत येतात। काय करावं आता, वापस जाऊ काय इथूनच? बरं जाऊ, करू त्यांना अभ्यास। आपलं झेरॉक्स दुकान पाहावं लागेल, कारण आपलं हॉल तिकीट झेरॉक्स काढायची। हां, त्या साईडला दिसतंय जरा झेरॉक्सचं दुकान। आपण झेरॉक्स दुकानात आलो तर त्यांची लँग्वेज काय आपल्याला काही कळा ना, आपले त्यांना काही कळा ना। हिंदीमध्ये बोलून जरा घेतलं ॲडजस्ट करून, आणि हॉल तिकडे झेरॉक्स काढल्यानंतर आता चला म्हटलं जाऊ आपण नाश्ता करायला। नाश्ता काहीच केलेला नव्हता, आलो आम्ही एका हॉटेलमध्ये। तिथं पण एवढी गर्दी होती, तिथं पण ऑर्डर लवकर आहे ना भाऊ। घेतलं एक साईडला बसून तिथं, आणि तेवढ्या तिथं एक मांजरच पिल्लू आलं होतं। ह्या कार्यकर्त्यांनी घेतलं त्याला उचलून, बसलं त्यासोबत जरा वेळ खेळत। त्याला पण माणसाची सवय वाटतं, ते पण काय वरडा नाही, काय येड्या करीना, ते मस्त खेळत होतं। त्याला म्हटलं दे भाऊ त्याला सोडून, आपल्याला एवढा वेळ नाही टाईमपास करायला। मग काय आम्ही घेतला नाश्ता, मसाला डोसा घेतला आणि नाश्ता करून घेतला अगोदर। नाश्ता झाल्यानंतर चला म्हटलं आता एक्झाम सेंटरला आल्यानंतर काय आम्ही 3 जण सेकंड शिफ्टच्या आतमध्ये आलो, आणि बाकीचे जे थर्ड शिफ्टचे होते ते बाकीचे मुलं बाहेर राहिले। नाही, आतमध्ये आल्यानंतर ही पहा गर्दी, हे पूर्ण हे एक्झाम सेंटर आहे। इथून आता सगळ्यांची प्रत्येकाची चेकिंग होऊन आतमध्ये जाणार आहेत। चला म्हटलं आता आपण बॅग वगैरे ठेवून लाईनला उभा राहू। बॅग वगैरे ठेवल्यानंतर मोबाईल पण लगेच तिथे जमा करावं लागतो, त्यामुळं एक्झाम सेंटरमध्ये जास्त काही शूट नाही करता येणार। आता एक्झाम झालेली, तर आम्ही आलेलो बाहेर। आता वाजले दुपारच्या 2:30, तर एवढं कडक ऊन पडलेलं आहे, त्यामुळे आम्ही पंचा वगैरे बांधून घेतला डोक्याला आणि निघालो आम्ही जेवण करायला। कारण सकाळपासून जेवण नव्हतं केलेलं, त्यामुळं म्हटलं चला। तर मुलं म्हटले आपण जेवण पण करू, आणि जेवण झालं की तिकडे तसंच आपण चारमिनारला फिरायला जाऊ। त्यामुळे आम्ही लईच बस पकडली आणि निघालो तिकडं। हे पाहिलं बस एकदम मोकळ्या, तर जोरात एका झटका बसला तर मागचा म्हणून डायरेक्ट ड्रायव्हरपर्यंत उडून जाईल। ते जाऊ दे, पण मग असा एक केस झाला, आम्ही मग चुकीच्या बसमध्ये बसलो। कारण या बसचे बोर्ड आहेत ते त्यांच्या भाषेत येतं, ते आपल्याला काय वाचता येत नाहीत। त्यामुळे आम्ही बसलो आणि बरंच असं 1 किलोमीटर गेलो तिथून, आणि तिथून परत 1 किलोमीटर पायी वापस आलो। कारण येताना काही बसच लागली नाही। म्हटलं चला आता जाऊ द्या, आपण अगोदर जेवण वगैरे करून घेऊ। आणि मग आम्ही आलो एका हॉटेलमध्ये आल्यानंतर मोबाईल वगैरे चार्जिंगला लावला आणि बसलो जरा। जेवण होतं, मोबाईल पण चार्जिंग झाले। आणि जेवण झाल्यानंतर चला आता म्हटलं डायरेक्ट बस स्टॉपला जाऊ। बस स्टॉपला आल्यानंतर हे पाहते यांचं बस स्टॉपला आल्यानंतर पण तिथं पण काय लवकर बस नाही लागली, तिथं अर्धा तास गेला। त्यानंतर मुलं म्हटले बस आता आपल्याला काय फिरायचं नाही, बस झाला आता, चला आता आपण वापस जाऊ। कारण थर्ड शिफ्टचे मुलं आता आतमध्ये एक्झाम देत होते, त्यांचा पण 6चा टायमिंग होता, 6 वाजता वापस येणार होते।
आता 5 वाजलेले होते, 1 तासात किती फिरून होणार आहे, त्यामुळं आता आम्ही वापस निघणार होतो. तर वापसची बस पाहत होतो. आता आपले कार्यकर्ते उगाच कोणाची मजा घेत होते, कारण त्यांना काय मराठी कळत नव्हती आणि काही पण बोलायचे. तर हे आता कंडक्टरला आता बस कुठली आहे काय पाहत नव्हते, कोणाला पण विचारायचे की इकडे जायचं का तिकडे यायचं का हे पाहता. तिथून आपण बस पकडून आलो होतो काचीगुडा रेल्वे स्टेशनला, कारण आपल्याला इथूनच ट्रेन होती वापस जाण्यासाठी आणि आपल्याला आजच वापस जायचं होतं, कारण काही मुलांच्या कॉलेजचे प्रॅक्टिकल एक्झाम सुरू होणार होतं उद्यापासून. त्यामुळं आपल्याला आजच वापस जाणं आहे. थांबायला वेळ नव्हता आपल्याकडं, तर आपण चाललेलो आता इथून रेल्वे स्टेशनमध्ये. इथून एंट्री आहे. मध्ये आल्यानंतर इथं आपल्याला दिसलं की हेल्थ चेकअप म्हणून काहीतरी आहे. चला म्हटलं पाहूया काहीतरी काय ते. इथं हाईट वेट BMI वगैरे सगळं चेक करून भेटत होतं 50 रुपयामध्ये. तर आपल्याला काही प्रॉब्लेम्स नव्हते, त्यामुळे म्हटलं जाऊ दे आता कशाला उगाच चेक करायचं. तिथून समोर आल्यानंतर आपले कार्यकर्ते बसले होते ती गाडी पाहत. ही गाडी पाहिली आणि त्या म्हणायला लागले चला आपण याच्यातून एक चक्कर मारून येऊ. त्यांना म्हणलं राहू दे ती गाडी काय फुकट नाही, चला आपली ट्रेन पकडा नाही का आपलं वापस. दिवसभर फिरून फिरून आम्ही सगळेजण एवढे दमलो होतो ना. आता वाजले रात्रीचे 8. आपली ट्रेन पण आलेली आता. आम्ही ट्रेनमध्ये आल्यानंतर लगेच रिझर्वेशन सीट पाहिलं आणि लगेच आम्ही बसून घेतलं सीटवर. आता दिवसभर आम्ही दमलोच एवढं होतो, मग काय आज कोणीच वळवळ नाही केली, गपचूप आले की लगेच झोपून घेतलं. आता आपली ट्रेन निघालेली हैदराबादवरून. हैदराबाद ते वैजनाथ परळीपर्यंत आपण रिझर्वेशन केलेलं आहे. तर वैद्यनाथ परळीचं दर्शन घेण्यासाठी आपण उतरणार आहोत तिथं उतरल्यानंतर आपला उद्याचा ब्लॉग सुरू होईल तिथूनच. मित्रांनो, वैद्यनाथ परळी हे एक शंभू महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. हे पाहत आपले सगळे मेंबर झोपलेले आहे. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला साक्षात वैद्यनाथचं दर्शन करून देईल. तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, आजचा आपला ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जय महाराष्ट्र. पुढचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग राहणार आहे, तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.